हे पक्के दगड आहेत, सगळे नुसते दगडच आहेत. हो काय हा ह्याच्यामध्ये कापसाच्या बिया टाकलेल्या होत्या, ते काय काय यायचे. दीदी माझी शेंगा खाया म्हणून आली, कुठे गेली की दीदी? म्हणलं शेंगा खाया म्हणून आली, कुठे गेली की? तेव्हा का ती तिकडे दीदी खायच्यात ना म्हणा तुला शेंगा, ये इकडं चल. आली का? ये बघ शेंगा शेंगा आहेत पण आवताने जरा घोस मळ्यात होती. हा घ्या कसला कापूस आला म्हणा, त्या बापाच आहे ना अजून. तुला घेणे शेंगा खायला? कळू घेतलंस? निबर सापडत का शेंगा? निबर निबर सापडत? आव तिकडं कुठे चालला? तिकडे चालला वरच्या रानामध्ये? बरं बरं घरी चला. हे बघ इथं निबर आहेत बघा, बघ्या निबर असतात, ह्या असल्या निबर असतात, या पिवळ्या पिवळ्या झालेल्या निबर असतात. कवळ्या कवळ्या तोडल्यास कसल्या तोडल्यास पा आव तिथं येऊ? बरोबर आला. थांबा दीदी 2-4 शेंगा घ्यायला लागली. मी बी घेते 2-4 शेंगा येतात तिकडं. तर तुम्ही हे लयच गुळशिले त्याच्यामुळे शेंगा सापडणार कुठं आहेत म्हणून. निबर निबर बघायला लागली, कसले बी घेऊन का नाहीत ना जमत. दीदी मी तुला घेतलेले 2-4 शेंगा तेच खाईन बरं का तुला सांगायला. आव मला घेऊ देऊन 2-4 इथं खायचं बघ निबर. ते बी काळ्या पडल्या, काळ्या पडलेल्या नाही घ्यायच्या. काळ्या पडलेल्या त्यात तयार झालेली राहते ती शेंग. तयार झालेली खायची नाही, लई वाळली बी नाही आणि लई कच्ची बी नाही, लई हिरवी बी नाही खायची. असं पिवळ्या पिवळ्या बघून घ्यायच्या. चला बाई मला बी होती काय दीदी? मला नाही सापडलं. दीदीने घेतल्या, दीदीच्या ह्याच्यातल्याच घेतल्या. बाजारला 2-4 घेतल्या का? एवढं घर सोडून पोर सोडून पडी तिथं. लय मोठा कापूस झालाय. तू काय गेली बाई? आले आले घेऊ दे ना. हाकावर हाकात मारायले. काय नाही गुतलं काय नाही. ती घोस दिसायली नाही घेत आता. पोरगी चालली तिकडं. चला तर मग कसला आला कापूस सांगा कनेक्ट करून. काय कितकी उचलू चाले असलं रान ही शेती सगळी दगडाची आणि दगडाची शेतीच असला कापूस आलाय मस्त शेंगा. काय म्हणालीत की माई लेकरं? काय म्हणालात? बापाला छत्री धरलीस? पटकन जायचं मला धरलीस बैलाला चवळा एक आणाय पाहिजे होता आहे का नाही? बैलाला सावली झाली असती. कशी घालायची ती पाळी? बोला ना काय करायचे? हा का मग कापसात येडा द्यायला जा बरं. दे त्या कापसाची उंची किती आहे बघ बरं. पळ बरं ठेव छत्री खाली. उंचीत नाही तेवढी, त्यांची उंची काढायला मापू. अगं कापूस कितका उंच आलाय कळतोय ना मग. जाय आव कापूस काय लई अवस्था आहे खरंच. मोबाईल काय फुटन काय कापूस अवस्था आहे रे बाबा. पलीकडून जाय आता. पलीकडून जाय नाही अजून मोठाला झाला. पलीकडून पलीकडे सरीत. रस्त्याला लागायला नाही. बस 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 ये आता. तू ती बुजून जाते त्या कापसामध्ये माहिती का? एवढं उचूच कापूस होतोय. कुठं राहिले म्हणत नाही इकडे अजून. 2 मोडा नाही आणि किती मालक धर्माया हातातल्या 2-4 लिकी जवळ खातात. माझ्या जवळ थोड्या मातीत भरले
मी खाली पडलेल्या निबर निबर बघून आणल्यात. गोड्यात का सांगा बाहेर काय करली ती शेंगा खायली. तुम्ही नाही माय दीदी काय करायली आहे दीदी? रानाला म्हैस शेंगा खाते. मारीन तुला. दीदी शेंगा चारायली आहे बैलाला. काय करू ना. धावा ना गाव आहे असं काय करीत नाही तो. हं. जोडलंय भारी. मग शोधून शेंगा घालाय. त्यातून तर वास आहे फायदून दीदी. बसा छत्रीच्या सावलीला बसा. दुसरं काय नाही तिथं लागले. तर मित्रांनो हे मालक शेत मालक आहेत का हे राहतात पुण्याला. ते म्हणले आमचं रान एवढं करा तुम्ही. तर आपण यांचं रान पाळी पेरलं केलंय. तर तुम्हाला सांगतो खतबी पेरायचं आपल्याकडंच होतं आणि सगळे म्हणजे सगळं रानातलं काम आमच्याकडे दिलं. ते म्हणले तुम्ही आणि हे रान आम्ही पुण्याला राहतो म्हणले ते सगळं काय आहे ते तुम्ही तुमचं बघा. आम्ही तुमचे काय जे पैसे असतील ते आम्ही तुम्हाला देऊ आले. तर तुम्हाला सांगतो आता हे बघा ते ह्यानं पाणी पाजायसाठी दांड पाडलेत. आणि 4 पाळ्या भरपूर झाल्या. 4 झाल्या. 5व्या पाळीला दांड टाकलेत. आता बघा कापूस कसा आलाय. हे बघा तिथून ती पार ही अशी सगळी पट्टी आहे बघा. ही अशी तिथवर त्या लिंबा बसतो. तर टोटल हे असा कापूस आला बघा. हे कसा कापूस आलाय नक्कीच सांगा. मालक तर लय खुश आहेत आपल्यावर. हे दांड पाडलेत बघा. हे अशी माती लावली. तर मालक लय खुश आहेत आपल्यावर. ते म्हणले आपल्याला का तुम्ही केल्याबद्दल लय कापूस आला म्हणले. तर आमच्यात काय एवढा तपायला आला नव्हता पण मेहनत टायमाला केली आपल्याकडे आल्यामुळे. कारण काळजी एका कसा विश्वास टाकला. हां उंची बघा ही आहे का. तर समजा त्याने आपल्यावर विश्वास टाकला. त्याने आपल्यावर विश्वास टाकला म्हणले हे शेतातलं ते तुम्ही आम्हाला काय त्यातलं माहीत नाही. गेल्या वर्षी दुसऱ्याकडे होतं म्हणले पण ह्या वर्षी तुम्ही नवीन आहेत आम्ही बी नवीन आहेत. त्याच्यामुळं म्हणले आमचा काही विश्वास तुमच्यावर आहे म्हणजे आहेच म्हणले. पण आपण बी विश्वासानं काम केलं त्यांचं. तर तुम्हाला सांगतो अशी ही पट्टी तिथवर आहे. एकसारखाच कापूस आलाय. तर बघून घ्या. तर कसा आलाय ते नक्कीच सांगा. चला आता थोडं राहिले माझं व्याव ठाणायचं. ह्याच्यावर लास्ट आणि बेस्ट. आता इकडे यायचं नाही काय नाही. त्यांचं आमचं म्हणजे संपलं. 5 पळ्या पूर्ण झाल्या. आता काही ह्याच्यात आवाज चलत नाही काय नाही. आता अंतर कमी राहायला चिटकायचा असा बघा. अंतर आता किती राहिला 1 ईदवर राहिला. एवढं अंतर संपला. आवाज चलत नाही काय नाही काय नाही. तर चला वरच्या रानामध्ये आता वरच्या रानात थोडे राहिले तेवढं घेतो. बैल सोडून घरी बांधायला चरवलंच नाही तर बांधायला नाही गवत नाही बरोबर. चला दूध तिकडे घरी. दांडले जबरदस्त पडलेत ना. हा दांड जबरदस्त पडले. तर जबरदस्त दांड पडलेत. पुण्यावाले मालक जर आले जर कापूस बघितला तर खुश होते ना बाबा तुमच्यावर. ऐका की वरचा खडखडीचा दगडाचा रान आहे त्यात पण कापूस बघून घ्या म्हणा कसा आलाय तुम्ही. हा कसा निघन. तिकडं कुठं चाललात? येता दगडामधला कापूस कसला आला इकडे भेट का खा मग वेगळ्या
नसा दगडाचा कापूस आहे दगडातला ते लंबट आहेत. निरीक्षण चालू आहे. आमच्या मला कावत वळून आणायला तिकडून गेले तर पलीकडून त्यांचा काय अवधी इथून येत नाही. ते मोठं बरसभर खड्डा आहे तुम्हाला दाखवत्या. खड्डा आहे, खड्ड्यामुळे इथून आवती येत नाही तर तिकडून वळून आवताना गेले ते बैलाला पण तिकडून चक्कर मारून एक्स्ट्रा यावं लागत आहे. झाला आता एवढं सारे तिथून एवढं आहे. त्या लिंबाच्या झाडापासून कोपरा उलसाक आमची छिद्री आमची छिद्री मला वाटतं झाकून गेली काय ग. कुठे जायचं आपल्याला? उडदाच्या शेंगा त्या उडदाच्या दिदी कोणच्या? मुगीच्या शेंगा नाही त्या उडदाच्या शेंगा आहेत. उडदाच्या उडीद उडदाच्या शेंगा आहेत. झालं का चालू? झालं चालू एवढंच राहिले सगळ्या सकाळपासून चालू आहे ना. आम्ही बसाव का त्या लिंबाखाली जाऊन? आम्ही लिंबाखाली बसाव त्या लिंबाखाली बसाव का त्या लिंबाला बेले दाट सावली येतं का तुला झाडा रे अंगाला? यांगा येतो पण उतरा येत नाही. हुशारच ना मग. मग आता कसं बसणार आहेत आम्ही? कुठं जागा की माय? घरी जायचं. घरी जायचं म्हणा बघा. फोकरखाली मस्त काय बाई सावली. तर मित्रांनो या काही इतकं खडखडीचं रान आहे. शेतकऱ्याला कुठं परवडतं तर कुठं परवडत नाही. तर बघा हे सगळं दगडाचं रान असल्यामुळं का नाही तर जरा लेट कापूस कमी आला बारकाला आलाय. कापूस काही तर कसलं बी खत घातला आणि काही बी केलं तरी तो उपदारच नाही आलेला. हे पक्के दगड आहेत सगळे नुसते दगडच आहे ते. हो काय हां ह्याच्यामध्ये कापसाच्या बिया टाकलेल्या होत्या ते काय यायच्या जागेवर आल्या आता आणि काय नाही आले. हो काही एवढंसं झाड राहिले आणि हे झाड असलं झालंय आणि त्याच्या पलीकडचं झाड तर ते तसलं झालंय. नुसतं एकदम वकार काय खरं नाही. शेतकऱ्याला परवडलं तर चांगलं आहे नाही तर काही खरं नाही. हे दगड ह्याच्यात जरा आता माती टाकून घ्यायचा विचार चालू आहे त्या मालकाचा. काय करतात काय माहिती त्यांची त्यांनाच माहिती. आता टाकून घेतात का असं ठेवतात. बघा जिथं जिथं आहे तिथे तिथं असली पळाट आली मस्त पैकी पळाट आली इथं.